हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता आखाडाला सुरुवात झालेली आहे. आखाड महिन्यामध्ये हे पारंपरिक पदार्थ केला जातो. तर तुमच्या इकडे सुरुवात झाली का नाही आखाड तळण्याची? तर आमच्या मराठवाड्यामध्ये हे जास्तीत जास्त आखाड महिन्यामध्ये हा पदार्थ तळवला जातो आणि हे तळण आखाड महिन्यामध्ये आवर्जून करतात. तर गुळाच्या कापण्या, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या हे असं आमच्या मराठवाड्यामध्ये बनवल्या जातो आखाड महिन्यामध्ये. तर हे आखाड महिन्यातल्या तिखट पुऱ्या घरातल्या मोजक्या साहित्यातून बनवल्या आहेत. ह्या एकदम टेस्टी लागतात, कुरकुरीत खुसखुशीत पुऱ्या ह्या. आणि हे आखाड महिन्यामध्ये आवर्जून बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे. तर एकदम टेस्टी, महिनाभर टिकते हा पदार्थ. ह्या तिखट पुऱ्या आहेत त्या महिनाभर टिकतात. तर वेळ न घालवता आपण कशा बनवायच्या आपण ते बघूया. तर 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकताय 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. अर्धा चमच मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ. तर हे पुऱ्या आहेत ते आपण बनवणार आहे. तर या पुऱ्याला आपण कोथिंबीर असं वापरणार नाही. तर लसूण घातलेला आहे मी भरपूर. लसूण भरपूर घालायचा. एकदम लसणामुळे एकदम बारीक वाटून याच्यामध्ये भरपूर लसूण घातलेला आहे. जिरे घातलेले आहेत बघू शकताय. भरपूर असा लसूण घातलेला आहे. हातानं छान व्यवस्थित याला कुस्करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमच ओवा घातलेला आहे. तर छान आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे हाताने आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा याचा गोळा बनवायचा आहे. 1 चमच मी मोहन पण घातलेलं आहे तेलाचं. तर आता हे घट्टसर याचा आपण गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मस्त छान आता हे पीठ गोळा आपला व्यवस्थित घट्टसर झालेला आहे. फक्त आपण याला एक 15 मिनिट आपण झाकून ठेवूया. तर 15 मिनिट झाकून ठेवलेलं आहे. तर आता 15 मिनिट पण आता झालेले आहे. 15 मिनिटात मस्त छान असं पीठ भिजलेलं आहे. तर ह्या तिखट पुऱ्या एकदम टेस्टी लागतात, टिकाऊ. आणि समजा बाहेरगावी तुमची मुलं राहत असतील तर असं तिखट पुऱ्या बनवून दिलं तर आरामात ह्या महिनाभर पुऱ्या ह्या तिखट पुऱ्या आहेत त्या टिकतात. तर आणि खायला तर एक पुरी खाल्ली की दुसरी खावंसंच वाटणारी पुरी, इतकी भारी टेस्ट लागते याची. तर आपण आता याला थोडंसं पोळपाटावर कोरडं पीठ लावून भुरभुरून आपण याची चपाती लाटून घेऊया. तर एकदम आपल्याला जाडसर अशी चपाती लाटायची नाही, तर एकदम अशी पातळ अशी आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर एकदम जेवढं पातळ असं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं मी एक चपाती असं पूर्ण चपाती पातळ लाटून घेतलेली आहे. लाटल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला चपाती लाटायची आहे. वरनं आपल्याला पांढरे तीळ भुरभुरायचे आहेत. तर तिळामुळे तर इतकी भारी टेस्ट लागते ना, एकदम आपल्या अशा मसाल्या पुऱ्या आहेत त्या खमंग लागतात तिळामुळे. तर खूप दाताखाली तिळं आले तर खूप टेस्टी लागते हे. तर आता तिळं टाकून मी असं पुन्हा लाटण्याने असे थोडंसं दाब दिलेलं आहे. पूर्ण चिटकले पाहिजे आपल्या चपातीला हे तिळं आहेत ते. आणि गिलासाच्या साहाय्याने छोटे छोटे अशा पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या आणि अशा वरनं तीळ, खूप टेस्टी पुऱ्या लागतात. मसाल्या पुऱ्या आहेत त्या आपण. तर एकदम अशा टेस्टी पुऱ्या आपण अशा छोट्या छोट्या बनवून घेतलेल्या आहेत. तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते. खूप टेस्टी लागतात खरंच. ह्या लहान मुलांना पण आवडतील. एकदा बनवायचं आणि महिनाभर आरामात खायचं. बाहेरगावी जर आपण कुठं प्रवासात जात असेल तर ह्या पुऱ्या जर आपण घेऊन गेल्या तर ह्या पण सहज असे 8 ते 15 दिवस, महिनाभर आरामात टिकतात ह्या. तुम्ही 8 दिवसासाठी जात असाल, 15 दिवसासाठी कुठं बाहेरगावी जात असाल तर असं ह्या पुऱ्या घेऊन जायच्या. तर कमीत कमी ह्या महिनाभर सहज टिकतात. इतक्या कुरकुरीत होतात ह्या. एकदम पापडासारख्या पुऱ्या होतात. टम्म फुगणाऱ्या आणि कुरकुरीत अशा पुऱ्या होतात. तेल गरम करून घ्यायचं. पुऱ्या तळत असताना आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहेत, खुसखुशीत बनवायचे आहेत. तर तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला मिडियम गॅसवर ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. वेळ लागते आणि टिकाऊ पुऱ्या आहेत ह्या. तर पुऱ्या टिकण्यासाठी आपल्याला एकदम अशा
मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला असं लगेच खायचे असतील, कुठं प्रवासात न्यायचे नाही किंवा ठेवायच्या बी नसतील आणि करून लगेच खायचे असतील, तुम्ही जाड पुऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या तुम्ही करून खाऊ शकताय. पण जेव्हा तुम्ही जर टिकाऊ पुऱ्या बनवत असाल तर पातळ लाटायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर अशा मिडियम गॅसवर तळवलेल्या पुऱ्या कुरकुरीत खुसखुशीत होतात. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला पुरी कुस्करून दाखवलेली आहेत, त्याचा आवाज पण दाखवलेला आहे. एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. तर बघू शकताय, बघता क्षणी कधी खाईल असे वाटणारे आपल्या आषाढ महिन्यात तळवल्या जाणाऱ्या ह्या मसाल्याच्या पुऱ्या तर एकदम टेस्टी, खायलाही तेवढ्याच भारी लागतात आणि घरातल्या मोजक्याच साहित्यातून बनवलेल्या ह्या पुऱ्या आहेत. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कुस्करून पण दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला जर लगेच खायचे असतील तर तुम्ही जाड आणि लगेच तुम्ही फुल गॅसवर तळून तुम्ही लगेच खाऊ पण शकताय. टेस्ट लागणार आहे, पण जरा कुरकुरीत जास्त आवडतात म्हणून जास्त मी अशा, आमच्या घरात सगळ्यांना कुरकुरीतच पुऱ्या आवडतात, खुसखुशीत. तर मस्त छान अशा खुसखुशीत कुरकुरीत आखाड स्पेशल पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, असं खाल्लं तरी पण आपण तिखट हे सगळं याच्यामध्ये घातलेले आहेत मसाले, तर खूप छान चव लागते. आणि तुम्हाला जर दह्याच्या कढीसोबत खाऊ शकताय, तुम्ही दह्यासोबत ही पुऱ्या अशा खाऊ शकताय किंवा तुम्ही असंच पण खाऊ शकताय. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर कशाबरोबर पण ही पुऱ्या एकदम टेस्टी लागतात. काहीही नसलं तरी पण अशा खाल्ल्या तरी बी खूप टेस्टी अशा पुऱ्या लागतात. तिळामुळे छान असा खमंगपणा आलेला आहे पुरीला आपल्या. तर बघू शकताय. तर मस्त तुम्ही आता ह्या पुऱ्या एन्जॉय करायच्या. तर आषाढ महिन्यामध्ये खास पारंपरिक पदार्थ हा तळवला जातो, तर केला जातो खास करून आषाढ महिन्यामध्ये. तर तुम्ही जर पुऱ्या केल्या नसतील तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.